विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. या शब्दाचं एवढं अट्रॅक्शन आहे की विचारूच नका. टॉपर प्रत्येकाला बनायचं आहे. पण सगळेजण का बनत नाहीत? काही गोष्टी त्यात सिक्रेट आहेत. सगळ्याच गोष्टी तुम्हाला कोण सांगत नाही बरं का. पण मी आहे ना तुमच्यासाठी. मी या व्हिडिओमध्ये काही अशा गोष्टी तुम्हाला सांगणार आहेत की तुमचे डोळे उघडतील. तुम्हाला असं वाटतं ना रे, की हा मुलगा टॉपर आहे, किती पटकन सगळ्या गोष्टी क्विकली करतोय. त्याची उत्तरं पटकन येतायत. आम्हाला वेळ लागतोय. मग असे बरेचसे पॉइंट आहेत, की टॉपर आपल्यापासून तिथं वेगळा आहे. का वेगळा आहे? हे मी तुम्हाला एक्सप्लेन कर सांगणार आहे. विथ एक्झाम्पल सुरुवातीला मी घेणार आहे बरं का. आणि व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडणार आहे. मला माहिती आहे, आवडणारच आहे लक्षात घ्या. आणि एक लक्षात घ्या, तुम्हाला यश मिळवायचंय. मग ऑब्व्हियसली सी-ई-टी, नीट या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहेत ना, यात आपला स्कोर चांगला यायला पाहिजे. बोर्डच्या एक्झाममध्ये आणि सी-ई-टीच्या एक्झाममध्ये सगळ्यात मोठा डिफरन्स हा आहे लक्षात घ्या. कॅल्क्युलेशन स्पीड ऑफ द कॅल्क्युलेशन. बोर्डच्या एक्झामला अरे मॅथ्सचं उदाहरण घेऊया. 25-26 प्रश्न सोडवायचे असतात. 3 तास वेळ असतो. सी-ई-टीला 50 प्रश्न, तेही लेंदी क्वेशन आणि निम्माच वेळ 1.5च तास. म्हणजे डोक्यात आलं का तुमच्या, की बोर्डपेक्षा सी-ई-टीला क्विक कॅल्क्युलेशन पाहिजे. मला एका मुलानं कॉमेंटमध्ये सांगितलं, की "सर तुम्ही एका मिनिटात सॉल्व्ह करताय आणि मला 4-5 मिनिटं लागतात सॉल्व्ह करायला." तर मी त्याला जे सजेशन दिलं ते तुम्हाला मी सांगतो विथ एक्झाम्पल. एक लक्षात घ्या केमिस्ट्री पासून जाऊया आपण. मग 1 मोल ऑफ एनी गॅस 1 मोल ऑफ एनी गॅस कुठलाही गॅस असू दे. मग 1 मोल ऑफ एनी गॅस ओके एनी गॅस ॲट एस-टी-पी म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर दॅट इक्वल्स टू 22.4 लिटर एवढा त्याचा व्हॉल्यूम असतो. म्हणजे कुठलाही गॅस असू दे ॲट एस-टी-पी त्याचे जर 1 मोल घेतले तर त्याचा व्हॉल्यूम एवढंच येणार 22.4 लिटर. आता एक काम करूया. 22.4 ला चला 3 न मल्टिप्लाय करूया. सुरुवातीला वेळ लागेल. बघा मी तुम्हाला सांगतो 4 3 जा मी मराठीतून करू का रे बाळांनो? 3 चोक 12. चला 1 3 दुनी 6 आणि 1 7 आणि 3 दुनी 6. लक्षात ठेवा या बॉक्समध्ये काय आहे? तर या बॉक्समध्ये दिसतंय तुम्हाला 67.2. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. 67.2 येण्यासाठी 22.4 ला कितीनं मल्टिप्लाय केलं? 3 नं. आता मी तुम्हाला विचारतोय 67.2 ला 3 न डिव्हाइड करा. 22.4 लिटर येणार. सर तुम्ही किती क्विक करताय ना, आम्हाला जमत नाही हो. असं तुमचं जर मत असेल तर बदला. हे फिक्स आहे. हा प्रॉडक्ट फिक्स आहे. थांबा मी विथ प्रूफ सांगणार आहे. लगेच पळू नका इकडं-तिकडं. मी नेक्स्ट स्लाइड वरती ना 10-20 माझ्याकडे 30-40-50-60 क्वेशन्स होते. त्यातले मी थोडेसे सिलेक्ट केलेत विथ प्रूफ. जरा लक्ष द्या. आता मी काय करतोय 5.6 ला चला 4 न मल्टिप्लाय करतो. ओके. 4 सक्क 24. अच्छा आले 2. 5 चोक 20 आणि 2 22. आलं का 22.4? मग मला सांगा 5.6 ला 4 न मल्टिप्लाय केल्यावर 22.4 येतंय. मग 22.4 ला 4 न डिव्हाईड केल्यावर किती येईल? 5.6 येणार. 5.6 चला. आता 22.4 ला ओके, ओके. 11.2 ला 2 न डिव्हाईड करा. किती येईल 22.4? बरं 22.4 ला 2 न मल्टिप्लाय करा. 44.8. अरे हेच आकडे लक्षात ठेवायचे आहेत. 5.6, 11.2. आता एक काम करूया. 22.4 ला 3/2 न मल्टिप्लाय करूया. 3/2 म्हणजे 1.5 लक्षात घ्या. म्हणजे हे येणार 11.2 आणि इंटू 3. 3 2 जा 6 आणि हे 33.6. 33.6 5.6 44.8. अरे तुम्ही ना मोल कन्सेप्ट किती टॉपिक मध्ये आहे सांगा बघू. केमिस्ट्रीचा पहिलाच टॉपिक आहे. सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. त्याच्यात मोल कन्सेप्ट आहे. आणि ज्याच्यात मोल नाही असं नाहीच फिजिकल केमिस्ट्रीमध्ये. सगळ्या ठिकाणी मोल कन्सेप्ट आहे लक्षात घ्या. आता घेऊया का? किती प्रॉब्लेम घेतलेत बघा. तुम्ही आता थोडंसं झूम करा बरं का लक्षात घ्या. सोडवायचं नाहीये मला. इकडे फक्त बघा 67.2. नीट लक्ष द्या. 6.72 इकडे बघा 67.2 अजून किती ठिकाणी तुम्हाला दाखवू भरपूर आहेत लक्षात घ्या. हे बघा 33.6 आठवतंय का? 3/2 न मल्टिप्लाय केल्यावर 33.6 आलं होतं. 4.48 2 न मल्टिप्लाय करा. 5.6 0.448 224 ते 22.4 पॉइंटमध्ये फरक आहे. 5.6 लिटर. वेगळं काही येणारच नाहीये. वेगळं काही येतच नाहीये. त्याच व्हॅल्यू येतायत. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का? आणि हेच हेच घडतंय. तेव्हा जी मुलं मला व्यवस्थित फॉलो करतायत, क्रॅश कोर्स मधली मुलं, ती केमिस्ट्री असू दे 40च्या खाली येतच नाहीत, 45च्या खाली येतच नाहीत. टॉपर जे आहेत ऐकतात मन लावून त्यांना चांगले मार्क मिळतातच.
तुम्हालाही लक्षात घ्या, काहीही डाऊट असेल तर या नंबरवर कॉल करा. आमची टीम तुमचा कॉल इमिडिएटली रिसीव्ह करते. ओके. समजून घ्या. म्हणजे पहिली गोष्ट तुम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे. फ्री लेक्चर्स आहेत ॲपवर डाउनलोड करा. ॲपबद्दल काय विचार असेल तरी विचारा. डाउनलोड कसं करायचं आहे, व्हिडिओ कसा बघायचा आहे, सगळ्या प्रश्नांची उत्तरं डिटेलमध्ये मिळतील तुम्हाला. पण तुम्हाला गरजेचं आहे ते. मी तुम्हाला क्लिअरली सांगू का? आता मी जर माझ्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला नेलं. ओके. बघा Chromeवरती गेल्यानंतर लक्षात घ्या, तुम्ही सह्याद्री ट्युटोरियल्स अरे पण तुमच्याकडे iOS असेल, iPhone असेल तर Chrome लॉग इन करा. IRKWR कॅपिटल. पण ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिथे मिळतील ना. तर मला तुम्हाला दाखवायचं आहे, की ॲक्चुअली आपल्या ॲप्लिकेशनवरती सह्याद्री 2027 बॅच आहे ना, ही बॅच. तर त्या बॅचमध्ये सम बेसिक कन्सेप्टचे 7 व्हिडिओ घेतलेत मी. सुरुवात सुरुवातच छान केलेली आहे. प्रत्येक ठिकाणी कॅल्क्युलेशन कसं फास्ट करायचं हे मी शिकवतोय लक्षात घ्या. आणि हे जस्ट एक्झाम्पल आहे. हे जस्ट एक्झाम्पल आहे आणि अशा रीतीने प्रत्येक ठिकाणी तुम्हाला डोकं वापरावं लागतंय. अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन कसे करायचे, फिगर राउंड अप कसे करायचे, डोकं वापरून कुठले ऑब्जेक्ट कॅन्सल कसं करायचं ऑप्शन. पण थांबा ना, समजा तुमच्याकडे ॲप नाहीच डाउनलोड केलं तुम्ही, तर रोज रात्री 9:30 वाजता मी लाईव्ह सेशन घेतोय आणि आज सुद्धा संध्याकाळी 9:30 वाजता लाईव्ह सेशन असणार आहे. ओके. रोज मी लाईव्ह सेशन घेतो लक्षात घ्या. आणि क्लिअरली मी सांगतो, टार्गेटच ठेवलंय आपण. कुठलं सांगतो तुम्हाला. पहिली गोष्ट म्हणजे स्पीड कॅल्क्युलेशन झालं की नाही? आता दुसरा पॉइंट कुठला आहे सांगा? रिव्हिजन. मग आता माझी स्ट्रॅटेजी लक्षात घ्या. नीट स्ट्रॅटेजी लक्षात घ्या. प्रत्येक संडेला मी टेस्ट प्लॅन करतोय. फ्री सगळ्यांसाठी. तुम्हीही टेस्ट देऊ शकता. ॲप्लिकेशन डाउनलोड करा. विचारा कशी टेस्ट द्यायची तुम्ही टेस्ट देऊ शकताय. पण त्यासाठी आठवडाभर मी रिव्हिजन घेतोय. फॉर एक्झाम्पल समजा या आठवड्यात मी केमिस्ट्रीची रिव्हिजन घेतोय. का? रविवारी फिजिकल केमिस्ट्रीच्या 6 टॉपिकवर टेस्ट आहे. नेक्स्ट वीकमध्ये मी जे लाईव्ह घेणार आहे त्याच्यावर रविवारी टेस्ट. पण त्याचबरोबर रेग्युलरली सुद्धा मुलांना वेगळे व्हिडिओज दिले जात आहेत. म्हणजे रेग्युलर अभ्यास वेगळा, टेस्टसाठी रिव्हिजन मी घेतोय लक्षात घ्या आणि त्याच्यामुळे अभ्यास छान होतोय. इथं चूक होते. रेग्युलरचा अभ्यास होतोय, रिव्हिजन होतच नाहीये, असं मुलांचं बऱ्याचशा बाबतीत घडतंय लक्षात घ्या. मग ही एक मोठी चूक आहे. मग टॉपर्स असं करत नाहीये. मी तुम्हाला क्लिअरली सांगू का रे बाळांनो, पहिली गोष्ट म्हणजे इथं लक्ष द्या. काय लिहिलंय वाचा मी लेक्चर. हां, तुमचं ऑफलाईन किंवा ऑनलाईन कॉलेजमध्ये किंवा क्लासमध्ये कुठेही जर लेक्चर सुरू असेल, तर त्यात ना जबरदस्त कॉन्सन्ट्रेशननं ते लेक्चर बघितलं पाहिजे. तिथंच निम्मा अभ्यास व्हायला पाहिजे लक्षात घ्या. टॉपर्सची हीच वेगळेपण आहे. ते लक्ष देतात. हां, आपण काय करतो निवांत राहतो. मी तर तुम्हाला सांगतो सारखं घड्याळाकडे बघायचो. कधी सुटतोय क्लास, कधी सुटतोय क्लास. हां, माझ्या चुका मी मान्य करतोय लक्षात घ्या. पण तुमच्याकडून त्या चुका मी होऊन देणार नाहीयेत. ओके. बरं मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या लेक्चरलाच निम्मं काम झालं. थोडा त्याचा अभ्यास होमवर्क तो कंप्लीट केला. तेवढ्यानं पुरेसं ठरत नाही. काही दिवसांनी त्याची करावी लागते रिव्हिजन. मग त्याला मी आहे की दर रविवारी ग्रुप टेस्ट. आता दर रविवारी काय होणार? ग्रुप टेस्ट होणार तुमच्या लक्षात घ्या ॲप्लिकेशनवरती. आता त्याच्यानंतर हा जो प्रकार आहे मॉक टेस्ट प्रत्येक संडेला आहे. प्रत्येक संडेला मॉक टेस्ट आहे लक्षात घ्या. प्रत्येक संडेला आहे. पण तुम्हाला सांगू का याची भीती बाळगायची नाहीये. सर माझा अभ्यास अजून झालाच नाहीये. थोडंसं अवघड वाटते. असलं रडगाणं करायचं नाहीये लक्षात घ्या. ओके. मग आता मला सांगा या व्हिडिओत तशी पहिली महत्वाची टिप टिप काय होती? की तुम्ही भरपूर प्रॅक्टिस करून स्वतःचे शॉर्टकट्स तयार करा. कॅल्क्युलेशनसाठी मी तुम्हाला सांगतोय काय ते बघा अजून अजून कॅल्क्युलेशनच्या मुद्द्यावर मी अडकलोय बरं का. मला अजून आठवतंय माझे एक शिक्षक होते बरं का 10th स्टँडर्ड पर्यंत. त्यांनी मला विचारलं 22 इंटू 28 किती आणि त्यांनी पटकन सांगितलं 616. करून बघा रे बाळांनो. 28 ला 22 न मल्टिप्लाय करा. 8 दुनी 16 1 5 0 8 दुनी 16 5 ओके. 7 5 11 आलं का 616. नंतर मला त्या सरांनी पुस्तकात दाखवलं. कितीतरी ठिकाणी 616 व्हॉल्यूम दिलाय किंवा एरिया दिलाय, की जेणेकरून तुम्ही पायची व्हॅल्यू पुट केली, की ते डिव्हाईड करायला सोपं जातंय लक्षात घ्या. 616 ला 22 न. मग मला सांगा 616 ला 22 न डिव्हाईड केल्यावर किती येतं? 28 येतं. त्या 28 ला 7 न डिव्हाईड केल्यावर 24 येणार आहे. म्हणजे तुम्हाला 7 न डिव्हाईड केल्यावर 4 येणार लक्षात घ्या. म्हणजे मुद्दा काय म्हणायचा आहे, की अखेरीस फिक्स आहेत. तेच व्हॅल्यू परत येतात लक्षात घ्या. तुम्हाला तेवढं जमलं पाहिजे. मग आता मॉक टेस्ट दिल्यानंतर काय केलं पाहिजे? तर मी काय करून घेतो तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. फर्स्ट मॉक टेस्ट झाल्या काय करायचं मी तुम्हाला सांगतो. समजा रविवारी 4 ला आपली टेस्ट सुरू झाली आणि 4:30 पर्यंत तुमची टेस्ट संपली. ओके. 20 मिनिटाचा वेळ असतो माझ्या टेस्टला. अर्धा तास द्यायचंय. त्याच्यानंतर काय बघा, की 4:30 वाजल्यापासून तुम्हाला 6:30 वाजेपर्यंत मी माझ्या इथं जेवढी मुलं आहेत ना, त्यांना ॲज अ टेस्ट बसवतो टेस्टला.
रविवारी ऑफलाईनला सुट्टी असते. जे येतात टेस्टसाठी येतात मुलं. तर ती मुलांना पुन्हा 2 तास थांबून काय करायचंय, तोच पेपर परत सोडवायचा आहे. जे आलं नाही ते जागेवर क्लिअर करायचंय लक्षात घ्या. त्याच्याशिवाय यश मिळणार नाहीये. नाहीतर देतोय की भरमसाठ टेस्ट पण एनालिसिसच करत नाहीये. नाही चालणार लक्षात घ्या, चालणार नाही. बरं, आता एक पॅटर्न तयार झालाय बरं का. मी तुम्हाला सांगतो. या पॅटर्नला नावच आपण देऊया सह्याद्री पॅटर्न. ओके. काय आहे हा पॅटर्न सांगतो लक्षात घ्या. मी क्लिअरली सांगतो. पॅटर्न काय आहे, की पहिली गोष्ट म्हणजे आमचा सगळा फोकस टेक्स्टबुकवर असणार आहे. आणि ते सगळं मला सोडवायचं आहे 3 टाइम्स. मला मॅथ्समधलं प्रत्येक न्यूमेरिकल माझ्या हाताखालून 3-3 वेळा गेलेलं दिसलं पाहिजे. मग कोण अडवणार आहे आपल्याला? कोणी अडवणार नाहीये. 50 प्रश्नापैकी 40 प्रश्न हे टेक्स्टबुक मधले ॲज इट इज जर येत असतील, 40 प्रश्न हे ॲज इट इज जर येत असतील, तर का सोडायचं टेक्स्टबुक? मुलं चूक करतात, टेक्स्टबुक करतच नाहीत. आपण करायचंय लक्षात घ्या. मग पॅटर्न काय तुम्हाला सांगतो, की पहिल्यांदा कन्सेप्ट क्लिअर करायची. थोडक्यात आता मी फ्लुइड मेकॅनिक्समध्ये ना स्टोक्स लॉ आहे. चला स्टोक्स लॉ मी समजून घेतला. लगेच त्याच्यावरती लगेच त्याजवळच सॉल्व्ह न्यूमेरिकल दिलेलं असणार आहे. ते सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह न्यूमेरिकल दिले की पुस्तकात एक्सरसाइजमध्ये एक न्यूमेरिकल आहे समजा, तेही सॉल्व्ह करायचं. एक्सरसाइजमधले न्यूमेरिकल झालं की सीईटीत त्याच्यावर आलेले प्रश्न बघायचे. सीईटीतले प्रश्न भरपूर सोडवले की त्याच्यावर टेस्ट द्यायचा प्रयत्न करायचा. ओके, टेस्ट कसं टॉपिक झाल्यावर होत असेल तर राहू दे. पण त्यानंतर तुम्ही जेईईचे प्रॉब्लेम केले पाहिजेत. हा पॅटर्न इम्पोर्टंट आहे. हाच फॉलो करायचा आहे. पण आता होतंय काय बघा. तर मी तुम्हाला सांगतो. बघा 10वी ला पडलेत 99% मार्क. ओके. 10वी ला पडलेत किती 99% मार्क. मग त्यात मोठा हातभार कोणाचा असतो माहिती आहे का? संस्कृत, हिस्ट्री, जिओग्राफी, मराठी, इंग्लिश या विषयात ऑलमोस्ट पैकीचे पैकी मार्क असतात. अल्जेब्रा पण सोपा आहे पैकीच्या पैकी. जिओमेट्री थोडं शेवटच्या प्रश्नात मार्क जातात. सायन्स ठीक-ठाक 90, 92, 93 बेस्ट ऑफ 5 मध्ये सायन्सच गेलेला असतो. बेस्ट ऑफ 5 ओके. मग काय होतंय, ह्या मुलाचा अभ्यासाचा पॅटर्न चुकीचा असतो. हे गोष्टी फॉलो करत नाहीत. डायरेक्टली कुठे जातात इथं अकॅडमीमध्ये. ओके. 2 वर्ष मज्जा करतात, पावणे 2 वर्ष. ओके. 11वीत एन्जॉयमेंटच चालते, चाललंय. बेसिक चाललंय. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो 12th मध्ये पण चाललंय. पण जेव्हा बोर्डचं टाईम टेबल येतं ना 12th मध्ये या स्टेजमध्ये, तेव्हा तणाव यायला लागतो. मग तेव्हा लक्षात येतं, की जेईई आपल्याकडून होणार नाही. आपल्याला सीईटीकडे शिफ्ट व्हायला पाहिजे. 10-15% योग्य वेळ डिसिजन घेऊन सीईटीकडे शिफ्ट होतात. यावर्षी मॅडम ऑफलाईनला जवळ-जवळ 40-50 मुलं तशी आहेत, की जे जेईई सोडून सीईटीकडे वेळेत आलेत, वेळेत. ठीक आहे. सीईटीकडं. पुन्हा लक्षात येतं, की आपण जेईई पण कधीच नीट क्लिअर केलं नव्हतं. सीईटी बी जमेना. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं, की अरे बापरे! याचा क्रायटेरिया कसा फुलफिल होणार? मग एवढा तणाव येतो आणि रिझल्ट काय लागतो? धड बोर्ड नाही, सीट नाही, जेईई नाही. आपलं काय चाललंय कुठलं? पुस्तकातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय आपण. याच्या बाहेरचं बोर्डच्या एक्झाममध्ये काय येणार नाहीये. सीईटीसाठी सीईटीसाठी लागणारं बेसिक तर इथंच क्लिअर झालंय आपलं. ओके. पुन्हा कॉन्फिडन्स का वाढतोय? आपण जे केले तेच क्वेशन्स येतायत. सीईटीत सुद्धा क्वेशन्स रिपीट होतायत. कॉन्फिडन्स वाढला आणि मग वाटलं तर जावा जेईईकडं. पण असं होतच नाही ना. जेईई वाले डायरेक्टली काय करतायत? हे बोर्डचं एक्झाम्पल नकोय मला. एन-सी-ई-आर-टी. ओके. अरे नीटसाठी बायबल आहे एन-सी-ई-आर-टी. जेईईसाठी एन-सी-ई-आर-टी इम्पोर्टंट आहे. पण आपण देणार आहे सीईटीची एक्झाम पहिल्यांदा. किंवा द्या. जेईईची एक्झाम द्या बाळांनो, कॅपेबल असेल तर दिलंच पाहिजे. पण तुम्ही तुमचं ॲडमिशन स्टेट बोर्डला घेतलंय. त्याची बोर्डची एक्झाम तुम्हाला द्यायची आहे. मग या चुका होतात. मग सांगतो लक्षात घ्या. आता काय प्रकार आहे बघा, मी तुम्हाला सांगतो. मग स्टडी टिप्समध्ये पहिली जी टिप्स मी तुम्हाला सांगितली ती कुठली होती सांगा बघू? कॅल्क्युलेशनची. त्यात एक्सपर्ट व्हा. त्यासाठी तुम्हाला सांगू का आणखीन ते फॉर्म्युले वगैरे पण आले पाहिजेत बरं का. कारण फॉर्म्युला आल्यावर तो व्हॅल्यू कुठनं कॅल्क्युलेशन करणार ना तुम्ही. मग ह्या सगळ्या गोष्टीसाठी ना तुम्ही पहिलं तर ॲप डाउनलोड करा. त्यात तुम्हाला सांगतो अगदी एक्सपान्शन फॉर्म्युल्याचे सेपरेट व्हिडिओ आहेत. ट्रिगो पुस्तकातलं सगळं सॉल्व्ह करून दिलंय. त्याच्या बाहेरचे क्वेशन सीट कधी आलेच नाहीत लक्षात घ्या. आलेच नाहीयेत लक्षात घ्या. बरं, मग आता आणखीन एक महत्वाचं लाईव्ह लेक्चर रोज असतं. अटेंड करा आणि काही प्रश्न असतील तर या नंबरवर नक्की कॉल करा. ऑल द बेस्ट.